विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या लेक्चरमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर खिस्ते स्वागत करतो. आजच्या तासामध्ये आपण BA द्वितीय वर्षाच्या वित्तीय व्यवस्था 2 या पेपरमधील मौद्रिक धोरण या विषयावरती माहिती घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, या तासामध्ये आपण सर्वसामान्यपणे मौद्रिक धोरण म्हणजे काय, ते कोण राबवतं, कशासाठी राबवतं, या मौद्रिक धोरणाची वेगवेगळी साधने कोणकोणती आहेत या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत. मौद्रिक धोरण या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मौद्रिक धोरण केंद्रीय किंवा मध्यवर्ती बँकेद्वारे राबविण्यात येते. भारताच्या संदर्भात जर विचार केला तर भारतीय मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही पतनियंत्रणाचं क्रियान्वय करत असते. याची व्याख्या करताना अशा प्रकारे व्याख्या केली जाते की मॉनेटरी पॉलिसी रेफर्स टू द क्रेडिट कंट्रोल मेजर्स अडॉप्टेड बाय द सेंट्रल बँक ऑफ द कंट्री. म्हणजे मग एखाद्या देशाची मध्यवर्ती बँक किंवा केंद्रीय बँक ही पतनियंत्रणाच्या साठी वेगवेगळी उपाययोजना राबवत असते किंवा त्याचा अवलंब करत असते. त्याला मौद्रिक धोरण किंवा मॉनेटरी पॉलिसी असे म्हणण्यात येते. मॉनेटरी पॉलिसी as policy employing central banks controls of the supply of the money as an instruments for the achieves of general economic policy. म्हणजे एखाद्या ध्येय धोरणाच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती बँक ही पैशाच्या पुरवठ्याचे नियंत्रण करत असते. यासाठी एखादं साध्य साधण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करत असते. यालाच मौद्रिक धोरण किंवा मॉनेटरी पॉलिसी असे म्हणतात. थोडक्यात केंद्रीय बँकेद्वारे पतनियंत्रण केले जाते, त्यास मौद्रिक धोरण म्हटले जाते. मग या मौद्रिक धोरणाची उद्देश कोणती कोणती आहेत याचा देखील अभ्यास करणे किंवा याचा विचार करणे महत्वपूर्ण ठरते. मौद्रिक धोरणाचा सर्वात विस्तारित उद्देश हा आहे की एखाद्या देशाची व्यवस्था ही संतुलित अवस्थेत असली पाहिजे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी मौद्रिक धोरण राबविले जाते. मग अर्थव्यवस्थे संतुलन म्हणजे काय, तर देशातील किंवा त्या अर्थव्यवस्थेतील किंमत स्थिरता असणे, योग्य प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणे, तसेच विदेशी चलनाचे नियमन करणे, हे या 3 घटकांच्या आधारे देशाची या अर्थव्यवस्थेचे संतुलन निर्धारित होत असते. म्हणजे मौद्रिक धोरणाच्या उद्देशाचा जर विचार केला तर इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ किंवा किंमत वाढ, बेरोजगारी आणि करन्सी रेट मॅनेजमेंट या 3 घटकांच्या भोवती एखाद्या देशाचे मौद्रिक धोरण फिरत असते. हे 3 उद्देश मौद्रिक धोरणाचे असताना आपल्याला दिसून येतात. मग या मौद्रिक धोरणाच्या जी साधने आहेत या साधनांमध्ये मध्यवर्ती बँकेद्वारे वेगवेगळ्या साधनांचा वापर करण्यात येतो. यामध्ये सर्वात पहिले जे साधन आहे ते आहे बँक दर, बँक रेट. रिझर्व्ह बँक सर्व व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे बँक दर होय. त्यानुसार मग इतर बँका ठेवीवरील व कर्जावरील व्याजदर निर्धारित करत असतात. म्हणजेच जर मध्यवर्ती बँकेने बँक दरामध्ये वाढ केली तर व्यापारी बँकांना जास्त किंवा महाग व्याज दराने कर्ज पुरवठा होतो. अर्थात व्यापारी बँकांना महाग दराने कर्ज पुरवठा झाल्यामुळे
व्यापारी बँका कर्जदारांना किंवा सामान्य ग्राहकांना देखील कर्ज पुरवठा करत असताना अधिक किंवा चढ्या व्याजदराने कर्ज पुरवठा करतात. म्हणजेच बँक तर हा कर्ज पुरवठ्याच्या व्याजदराचे नियंत्रण देखील करताना दिसून येतो. याच माध्यमातून बँक दराच्याच माध्यमातून जर विचार केला, जर बँक दर हा कमी झाला तर रिझर्व्ह बँकेद्वारे व्यापारी बँकांना जो कर्ज पुरवठा करण्यात येतो तो कर्ज पुरवठा स्वस्त होईल. पर्यायाने व्यापारी बँका देखील सामान्य ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करतील. म्हणजेच यामुळे ग्राहकांची कर्जाची मागणी वाढेल आणि कर्जाची मागणी वाढल्यामुळे उत्पादनाच्या किंवा बाजारातील वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ होईल, उत्पादनामध्ये वाढ होईल आणि यामुळे रोजगार निर्मिती देखील वाढ होण्याची शक्यता असते. म्हणजे बँक दर धोरण हे अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरतेसाठी देखील प्रयत्न करते. दुसरं जे साधन आहे मौद्रिक धोरणाचं दुसरं जे साधन आहे CRR, याला कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे रोख राखीव गुणोत्तर किंवा प्रमाण असे देखील म्हटले जाते. रोख राखीव गुणोत्तर म्हणजे देशातील प्रत्येक बँकेने आपल्या जवळील ठेवीपैकी काही टक्के रक्कम ही रोख स्वरूपात मध्यवर्ती बँकेजवळ ठेवणे कायद्याने आवश्यक केलेले आहे. म्हणजे व्यापारी बँकांना स्वतः जवळील एकूण रोख रकमेपैकी काही प्रमाणात रक्कम ही कायद्यानुसार मध्यवर्ती बँकेकडे ठेवणे अपेक्षित आहे. या गुणोत्तरालाच CRR किंवा रोख राखीव गुणोत्तर असे म्हटले जाते. पुढचा जो मौद्रिक धोरणाचं जे साधन आहे ते आहे SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, याला संविधानिक तरलता गुणोत्तर किंवा प्रमाण असे देखील म्हटले जाते. रोख रक्कम, मौल्यवान धातू किंवा एक बँक त्यांच्या सोबत राखीव ठेवलेली प्रमाणपत्रे असलेली वैधानिक चलनशील प्रमाण म्हणजे SLR होय. म्हणजे व्यापारी बँकांना स्वतःजवळ रोख रक्कम, मौल्यवान धातू किंवा काही सिक्युरिटीज प्रमाणपत्र रिझर्व्ह बँकेची किंवा सरकारची ही या प्रमाणात या साधनामध्ये गुंतवणूक करावी लागते. हे एकूण रोख जी ठेव असते बँकेकडे त्या ठेवीच्या प्रमाणात संविधानिक तरलता गुणोत्तर जवळ बाळगणे किंवा त्यामध्ये गुंतवणूक करणे व्यापारी बँकांना आवश्यक असते. रोख राखीव निधीच्या संदर्भात आपण विचार केला त्यावेळेस व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँकेकडे रोख स्वरूपामध्ये एकूण रोख रकमेपैकी काही भाग हा रिझर्व्ह बँकेकडे ठेवावा लागतो. तर संविधानिक तरलता प्रमाणामध्ये स्वतःकडेच मौल्यवान धातू किंवा रोख रक्कम किंवा जी बॉन्ड असतात त्या बॉन्डच्या स्वरूपामध्ये स्वतःजवळ रोखता बाळगणे महत्वाचे असते. या दोन SLR आणि CRR मधला महत्वाचा फरक आहे. पुढचं जे मौद्रिक साधन आहे ते म्हणजे रेपो दर. बँका रिझर्व्ह बँकेला पुनर्खरेदीचे आश्वासन देऊन शासकीय प्रतिभूती विकून अल्पमुदतीचे कर्ज घेतात. या व्यवहाराला रेपो व्यवहार म्हणतात. रिझर्व्ह बँक या व्यवहारावर ज्या दराने व्याज आकारते त्या दराला रेपो दर असे म्हणतात. रेपो दर वाढला की तरलता कमी होऊन पतनिर्मिती कमी होते. म्हणजेच रेपो दर वाढविल्याने व्यापारी बँकांना कर्ज महाग होते. यामुळे कर्ज महाग झाल्यामुळे त्यांच्याकडची जी तरलता आहे ती देखील कमी होते. या उलट दुसरा जो दर आहे तो आहे रिव्हर्स रेपो. रिव्हर्स म्हणजे रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन. रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन्स म्हणजे रेपो. रेपो संक्षिप्त रूप आहे. रेपो दर रिपर्चेसिंग ऑब्लिगेशन
म्हणजे पुनर्खरेदीचं बंधन असतं असा तो दर आहे. रिव्हर्स रेपो म्हणजे उलटा रेपो. म्हणजे रिव्हर्स रेपो दर म्हणजे ज्या दराने त्याच्या अखत्यारीतील बँका रिझर्व्ह बँकेकडे पैसा ठेवतात तो दर असतो. तो दर म्हणजे रिव्हर्स रेपो दर असतो. यामध्ये रेपो दराचे वाढण्यावर अथवा कमी होण्यावर फरक पडतो. तो सहसा रेपो दरावरती अवलंबून असतो. म्हणजे रिव्हर्स रेपो हा दर रेपो दराच्या वरती अवलंबून असतो. रेपो दर बदलला की रिव्हर्स रेपो दर देखील बदलतो. ज्याप्रमाणे रिव्हर्स रेपो दर काम करतो त्याच्या उलट रिव्हर्स रेपो दर हा काम करताना आपल्याला दिसून येतो. धन्यवाद मित्रांनो. आजच्या तासामध्ये आपण मौद्रिक धोरण म्हणजे काय, मौद्रिक धोरण कोण राबवते, मौद्रिक धोरणाचे उद्देश कोणते कोणते आहेत, मौद्रिक धोरणाची वेगवेगळी साधने कोणती आहेत आणि या साधनांचा परिणाम पतनियंत्रणावरती कोणत्या प्रकारे होतो याचा आपण थोडक्यात अभ्यास केला. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही अभ्यासपूरक साहित्याची लिंक देत आहे. त्याचा उपयोग करून अभ्यास करावा. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी